सद्गुरू, संचित प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म असा उल्लेख तुम्ही आत्ता केलात, तर हे काय असतं यावर अजून जरा मार्गदर्शन करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा प्रश्न खरं सुरुवातीलाच घ्यायला हवा होता, पण मुळात बेसिक अनंत गोष्टींची माहिती माणसाला नसते. त्यात प्रारब्ध, संचित, क्रियमाण वगैरे शब्द वापरले तर त्यांचा आणखीनच गोंधळ उडू शकतो. काही लोक तर कर्म, प्रारब्ध, संचित, क्रियमाण ह्या वेगवेगळ्या गोष्टी समजतात. प्रारब्ध, संचित आणि कर्म हे कर्माचेच 3 भाग आहेत, हेच बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. कर्म म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करतो आणि रात्री झोपेतही केलेली कर्म. कर्म म्हणजे शरीराकडनं करून घेतली गेलेली केलेली कर्म. त्याचबरोबर मानसिक कर्म, वाचिक कर्म, सगळ्या प्रकारची जी कर्म आपण करत असतो, क्रिया करत असतो. कर्म म्हणण्यापेक्षा क्रिया करत असतो, क्रियालाप करत असतो, ते कर्म या संज्ञेखाली मोडतात. मग ती कुठलीही क्रिया असो. एखादा डास मारला, माशी मारली, सर्प मारला, वाघ मारला, बकरा मारला, सगळ्या क्रियाच आहेत. श्वास घेतला, जेवलो, खाल्लं, प्यायलं, सगळं क्रियाच आहेत. केलेलं काम क्रिया आहे. ट्रेनमध्ये चढत असताना, बसमध्ये चढत असताना आपण घेतलेले स्टेप्स क्रिया आहे. आपण चढत असताना दुसऱ्यांना मागे ढकलले, ही पण क्रियाच आहे. तर असे अनंत प्रकारची क्रिया, कर्म आपण दिवसभरात गोष्टी करत असतो. त्याच्यातल्या 99% गोष्टी ह्या अनवधानानेच होत असतात आपल्याकडनं. त्याला आपण इंग्लिशमध्ये अनकॉन्शियसली म्हणतो. फारसा विचार न करता करत चाललेला असतो, अंगवळणी पडलेला असतं. तर हा कन्सेप्ट जो आहे ना, हा आपण नंतर घेऊया. चेतन मन आणि अवचेतन मन हे 2 कन्सेप्ट पण येतील पुढे. आत्ता सगळं मिक्स केलं तर काहीच कळणार नाही. जी आपली मनं आहेत, चेतन मन आणि अवचेतन मन, ह्याची जी प्रोसेस आहे ही जर आपण समजून घेतली तर आपल्याला कर्म कसं तयार होत असतं हेही समजू शकेल. चेतन मन आणि अवचेतन मन ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा तर मन म्हणजे काय, हा आधी विचारणीय असा भाग आहे. हे सगळ्या संज्ञानं आपण परत अनकॉन्शियसलीच वापरत असतो, अनवधानाने. आपल्याला त्याचा खरा अर्थ माहितीच नाही आहे. आता तुमचा प्रश्न जो आहे की हे काय आहे सगळं, प्रारब्ध म्हणजे काय, संचित म्हणजे काय, तर मी तुम्हाला एका उदाहरणाने हे समजून सांगतो बरं का. तर व्यावहारिक उदाहरणं आपल्याला लगेच समजतात. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर एक 100 रुपयाचं कर्ज आहे. मी 100 रुपये का घेतो हे सांगतो. मी उगाचच 25 लाख आहे, 10 लाख असलं काहीतरी सांगत नाही आत्ता, कारण तो विषय वेगळा आहे, तो नंतर येईल कधीतरी. पण आता जे आहे ते आपल्याला संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण समजून घेण्यासाठीचा विषय आहे. तर 100 रुपयाचं कर्ज आहे आणि त्याच्या घरातल्यांनी सांगितलं की 100 रुपयाचं कर्ज काही करून या पुढच्या वर्षभरात फेडून टाक बरं का, आपल्याला कोणाचं कर्ज नको. त्यानेही ते मान्य केलं. तर ते 100 रुपयाचं जे टोटल कर्ज आहे ना, त्याला आपण संचित म्हणूया, म्हणजे आपल्याला विषय समजायला सोपं जाईल. मग तो माणूस प्रयत्न करायला लागला की त्याच्याकडे जे काही इन्कम होतं त्या इन्कममधनं दररोज किती आपण काढू शकतो बाजूला, दर महिन्याला किती काढू शकतो, असं करून त्यांनी आपला हिशोब तयार केला. सोपं आहे म्हणाला. ह्या 100 रुपयाच्या कर्जाला आपण संचित म्हटलं आहे, ठीक आहे. मग त्या संचितात त्यांनी ठरवलं की ह्या वर्षभरात आपण हे फेडायचं आहे. संचित म्हणजे जर 100 रुपये तर आपल्याला एका जन्मात फेडायचं आहे. जन्म घेतो माणूस त्यावेळेला नैसर्गिक शक्ती त्याला सांगतात की तुझ्यावर 100 संचित कर्म आहेत, ती तुला फेडायची आहेत. तू कशी फेडणार? आता 100च्या 100 तुमची वाईट कर्म असतील असंही नाही बरं का, त्याच्यात चांगली वाईट दोन्ही असतील. पण सध्या आपण आपल्याला विषय समजून घेण्यासाठी ती वाईट कर्म आहेत असं धरूया. मग तो म्हणतो की एका जन्मात 100 तर काय माझ्याकडनं होणार नाहीत, मी ह्या जन्मात 50 फेडतो, पुढच्या जन्मात 50 आणि मग मी मोकळा.
तेही दिलेलं प्रॉमिस जे असतं ना ते सुद्धा असंच अनावधानाने फारसा विचार न करता दिलेलं असतं. मग तो काय करतो, जेव्हा जन्म घेतो तेव्हा 50 रुपयाचं कर्म फेडण्यासाठी घेऊन येतो. ते 50 रुपयाचं जे कर्म त्या 100 कर्मातनं आणलेलं आहे, ते 50 कर्म जी आहेत त्याला आपण प्रारब्ध म्हणतो, जी भोगण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत. मग ती भोगण्यासाठीची जी परिस्थिती आहे ती ह्या जन्मात आपल्यावर येणार आहे. तर आपण कोणाचं नुकसान केलं असेल, कोणाला मारलं असेल, कोणाचा खून केला असेल, कोणाचे पैसे लुबाडले असतील, कोणाला दुखावलं असेल, कोणाचा अपमान केला असेल, कोणाच्या नोकरीच्या आड आलो असेल, लग्नाच्या आड आलो असो, कोणाला नाकारलं असेल, कुठल्याही प्रकारची कर्म ज्याच्यामुळे दुसरी व्यक्ती, दुसरा सोल म्हणतात म्हणजे आत्मा दुखावला गेला असेल आणि त्याची नोंद झाली की नाही हे तुम्ही जे पेन्स किंवा वेदना दिल्यात इतरांना तुम्हाला भोगल्या पाहिजेत बरं का, हे निसर्गाने ठरवलं आहे की तुम्ही भोगायचे. मग 100 कर्म त्याची जन्माच्या आधी त्याला दाखवली गेली. तो मला नाही एवढे काय बाबा मी भोगू शकत नाही, 50 मी भोगतो. त्या 50 प्रारब्ध म्हटलं गेलं. तो भोगायला घेऊन आला, त्याने अजून भोगली नाही आहेत, त्यामुळे ॲक्च्युली त्याची आहेत 100च, पण तो ह्या जन्मात 50 घेऊन आला. त्या 50च्या लॉटला आपण प्रारब्ध म्हणतो आहे. मग ती 50 कर्म भोगत असताना जन्म घेतल्यानंतर तो हे विसरला की आपल्याला हे भोगायचं आहे. लहान बाळ आहे समजा, नुकतंच समजायला लागले, बाजूच्या मुलाने विनाकारण त्रास दिला, मूळची वृत्ती उफाळून आली आणि ह्याने त्याला परत धोपटला. असं म्हणतात लहान मुलांचं कर्म हे कर्म नसतं, तसं काही नाही आहे. इंटेन्शनली केलेलं प्रत्येक कर्म हे कर्मामध्ये मोडतं बरं का. 5 वर्षापर्यंत मुलांना तेवढी बुद्धी नसते असं म्हटलं जातं. आजकाल तशी परिस्थिती नाही आहे, भरपूर बुद्धी असते, स्वार्थ चांगला कळतो. आपण हवं तर मोठंपणे धरूया, कोणीतरी मला त्रास दिला, विनाकारण मारलं, का हा विनाकारण मारतोय मला हा विचार माझ्याकडे नसल्या कारणाने त्याने मला 1 दिली, मी त्याला 2 ठेवून दिल्या. पण त्याने जी मला 1 दिली होती ती माझं प्रारब्ध भोगण्यासाठी दिली होती, हा सेन्सच माझ्याकडे नाही आहे. मी काय केलं, त्याला 2 ठेवून दिल्या. आता ते जे कर्म मला फेडणं सहज शक्य झालं होतं ते तर मी फेडलं नाहीच. मी त्याच्यात आणखीन 2 रुपयाचं कर्म ॲड करून टाकलं किंवा 2 कर्म ॲड केली, आता 52 झाली. परत मला नोकरीच्या वेळेला माझ्या हुशारीनं नोकरी मिळत नाही आहे म्हणून मी पैसे चारले, 10 रुपयाची आणखीन कर्म ॲड केली. माझं लग्न होत नाही आहे किंवा लग्नाला मला हवी तशी ब्राईड मिळत नाही किंवा ब्राईडला नवरा मिळत नाही आहे. मग आम्ही खोटं बोललो, ज्या नाही आहेत त्या फॅक्ट्स सांगितल्या आणि आणखीन 50 कर्म लावून घेतली. आणि मग आम्ही असं करत 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 आयुष्याच्या एंडला गेलो. जेव्हा आमचा मृत्यू होतो त्यावेळेला परत निसर्ग, मी मुद्दाम निसर्ग म्हणतो आहे, मागच्या वेळी मी सांगितलं आहे का म्हणतो ते, तर तो निसर्ग बघतो आणि म्हणतो अरे तू 50 कर्म फेडायला आणली होतीस, म्हणजे ते प्रारब्ध आणले होतेस, पण तू आणखीन 50 कर्म या जन्मात नवीन केलीस, त्यामुळे तुझा बॅलन्स आहे ना तो आता 100 झाला आहे. ती जी ॲडिशनल 50 कर्म ह्या जन्मात तू केलीस ना त्याला क्रियमाण अशी संज्ञा आहे. म्हणजे आता संचितात किती झाले सांगा, आधी 100 होती, 50 फेडायला आणली होती, 50 फेडली नाहीच. तशा प्रकारच्या आपल्यावर परिस्थिती आल्यानंतर आपण आणखीन त्याचा विरोध करण्यासाठी आणखीन नवीन 50 कर्म केली, म्हणजे आता संचित झालं किती सांगा, 150 झालं. 50 आणखीन नवीन कर्म ॲड झाली त्याच्यात, आणि ही अशी क्रिया चालू राहते. आता तुम्ही म्हणाल फक्त वाईटच केलं का आम्ही, चांगलं नाही काय केलं, तर आपण चांगलं आत्ता धरलं नाही, ते मी पुढच्या भागात सांगेन. परंतु विषय समजण्यासाठी, ह्या संज्ञा समजण्यासाठी महत्त्वाचं होतं हे.
मग आम्ही काही पेन्स भोगलेच नाहीत का? तुम्ही भोगलेत. तुम्ही पेन्स भोगत होतात ना, ते तुम्ही जर शांतपणे भोगले असतेत तर तुमची जी 50 कर्म तुम्ही प्रारब्ध म्हणून आणली होतीत ना, ती त्याचा निचरा होत गेला असता. कोणी मला त्रास दिला आहे, कोणी मला आज दुखावतं आहे, तर माझं प्रारब्ध फेडून घेतो आहे हा भावच आपल्याकडे नसल्याकारणाने माझ्यावर हा अन्याय होतो आहे हा विषय डोक्यात घेऊन मी त्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून परत समोरच्याला दुःखच देतो. अन्यायाचा प्रतिकारामुळे कर्म वाईट लागत नाही, पण प्रतिकार आपण कसा करतो याच्यावर सर्व अवलंबून असतं. आणखीन थोड्या विस्ताराने आपण हे पुढच्या भागात समजावून घेऊ. भक्तवत्सल, भक्ताभिमानी, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.